नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी श्रीमंत रामराजे व आमदार शशिकांत शिंदे यांची एकत्रित एंट्री। सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा। माहिती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबईत पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी एकत्रित एंट्री केली। दोघेही हसत वार्तालाप करत विधानभवनात आल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दोन दिग्गज नेते एकत्रित आल्याने अधिवेशनामध्ये विधान परिषदेत नक्कीच सरकारला कोंडीत पकडले जाईल अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे माहितीपासून 4 हात लांब ठेवून वावरत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्याने ते पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकांना हजेरी लावत आहेत। मात्र ते मनातून सरकारविषयी नाराज आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे हे या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखत आहेत। आमदार शिंदे व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे एकत्रित विधिमंडळात दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत। राजकारणामध्ये दोघेही वरिष्ठ नेते असून दोघांनीही सातारा जिल्ह्याचे नेतृत्व गेली 3 दशके केली आहेत। त्यामुळे एकत्रितपणे विधानभवनातील दोघांची एंट्री सातारा जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनली आहे। ऐतिहासिक वारसा असलेल्या साताराचा राजवाडा कोसळल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला सवाल। मराठा साम्राज्याच्या 4थ्या राजधानीचा मान मिळवणाऱ्या सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा उज्ज्वल वारसा लाभलेला सातारचा राजवाडा इतिहास जमा होण्याच्या टप्प्यात आला आहे। प्रशासनाने राजवाडा जमीनदोस्त झाल्यावर लक्ष देणार आहे काय, असा सवाल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता उपस्थित केला आहे। पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजवाड्याच्या बिकट अवस्थेबाबत स्पष्टपणे भाष्य केले। याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे। लवकर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र जिल्हा प्रशासन अपेक्षित गतीने या विषयावर काम करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा ऐतिहासिक शाहूनगरीच्या वैभवामध्ये भर घालत आहे। प्रशासन या राजवाड्याचा विकास करणार तरी कधी, असा सवाल इतिहासप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे। त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की राजवाड्याच्या बाबतीत मी स्वतः पाठपुरावा करत असून शासनाच्या काही अडचणी आहेत। राजवाड्याचे संवर्धन व्हावे, तिथे कलादालन व संग्रहालय व्हावे अशी माझी वैयक्तिक इच्छा होती, परंतु कारण नसताना मधल्या काळात काही निर्णय झाले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो असून योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा राजवाडा नामशेष होईल अशी भीती त्यांच्याजवळ व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले। त्याच्या बाबतीत आता संपूर्ण हे पाठपुरावा मी स्वतः करतोय। किंबहुना खरं जेव्हा कोर्ट होतं तेव्हा चांगलं होतं, मेंटेनन्स होत होता। आज तिथं दुर्दैवाने सांगा सोडतं कोर्ट आता हे गेले, शिफ्ट झालं, त्यांचं स्थलांतर झालं नव्या इमारतीत। आणि झालं काय, तिथं ती जागा तिचं मेंटेनन्स संपूर्ण PWD खात्याकडे होतं आणि कोर्टाचं म्हणजे काय त्याला म्हणतात प्रशासकीय डिलेमुळं आज ती वास्तू एवढी सुंदर आहे। आतमध्ये मी बऱ्याच वेळा तिथं मी जाऊन कुलूप पण लावलं। तिथं आतमध्ये लोक जातात, अनेक मागच्या बाजून जाऊन म्हणजे तिथंच कारण जे होते ते तोडले इथे, म्हणजे जे आपल्याला कधी परत म्हणजे त्याचं रिस्टोरेशन करायचं म्हणलं तरी पहिल्यासारखं होणार नाही। आणि आता हे केंद्र शासनाकडे इथून प्रस्ताव का पाठवला मला माहीत नाही, आणि त्याचं आता ह्या सेशनमध्ये मागच्या दिवसात आम्ही पत्र दिलंय। खरं तर एवढं त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे। हे वास्तविकरित्या माझी तर त्यावेळेस सुद्धा इच्छा होती की एकंदरीत ती वास्तू एक ऐतिहासिक वास्तू आहे, तर त्या ठिकाणी जी आता जे संग्रहालय आहे ते संग्रहालय तिथं व्हावं झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं, जेणेकरून मेंटेनन्स राहिलं असतं। जसं दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये
साऊंड अँड लाईटचा शो असतो. त्याचबरोबर इथं एक माझं हेरिटेज म्हणजे 5 स्टारचे हेरिटेज ग्रुप असतात त्यांच्यावर बोलणं सुद्धा झालं. एक बाजू त्याची त्यांना द्यायची, याच्या माध्यमातून कारण की जे टुरिस्ट लोक येतात खास करून फॉरेनर्स, त्यांना फार त्यांना इतिहासा बाबतीत आणि याच्या बाबतीत त्यांना आपल्या लोकांना तर आहेच, पण त्यांना सुद्धा आले की तिथं त्यातनं त्या सगळ्या राजवाड्याचा मेंटेनन्स होईल. तिथं अभ्यासिका, त्यानंतर मराठा ह्याच्यात म्हणजे इतिहासावरती लेक्चर्स हे येते. आता बघू ते सगळं करणार आहोत. पण आता हे कारण नसताना मधल्या काळात शासनाकडं म्हणजे शासन बरंचसं त्यांच्याकडून डिले झाला. आज परवा मी जेव्हा गेलो होतो देवेंद्रजींशी पण बोललो, ते लवकर करा नाही तर मग काय होणार आहे, बाकी काय होणार नाही म्हणलं. तर राजवाडा आहे ना तो आपोआप ढासळून असं जमीनदोस्त होणार. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल. यशवंतनगर तालुका कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कराड उत्तरचे भाजप आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार सुद्री यांच्याकडे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा मुलगा हा कारखान्याचा चेअरमन बनवणार असल्याचा पुनरुच्चार केला. विद्यमान चेअरमन यांनी कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज करून ठेवले असल्याचा आरोप करत आगामी काळात निश्चितपणे कारखान्यात परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला. सह्याद्री कारखान्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी मंडळीच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. आज आम्ही सर्वांनीच या ठिकाणी कुलदैवत ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ अतिशय चांगल्या मुहूर्तावर आज सर्वांचे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच वेळा दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. परंतु जे काय आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची मला वाटते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत. तर सभासदांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जे आज चेअरमन आहेत त्यांना माजी चेअरमन करण्याचा आणि नवीन या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आणि त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत. मुक्त कारखाना आज फार मोठ्या कर्जाच्या गर्तेमध्ये या ठिकाणी घातलेला आहे. हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं फुल इफिशियन्सीनं चालवून या ठिकाणी तो परत एकदा सुस्थितीमध्ये आणून याच्यावरचं कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीनं कमी होईल, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर कसा देता येईल आणि आज जो काही इथं पॅटर्न झालाय की सभासदाचा ऊस 21 महिन्यानं 22 महिन्यानं पेटवून न्यायचा, तर त्या बाबतीत आज जे काही एक्सपान्शन या ठिकाणी झालेलं आहे त्या माध्यमातून सभासदाला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी सभासदाचा ऊस कसल्याही परिस्थितीत 17-18 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं नेता येईल आणि त्याला ज्या पद्धतीनं सभासद म्हणून त्याचे जे काय त्याला मिळायला पाहिजे, जे काही त्याला त्याचे हक्क आहेत ते 100% आम्ही मिळवून देऊ. हे पहा, या ठिकाणी मी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे की या कारखान्यामध्ये माझ्या घरामध्ये 12 शेअर्स आहेत. परंतु जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरणाचा जो काही मंत्र दिलाय तो आम्ही या ठिकाणी 100% पाळतोय. माझा कोणीही घरातला माणूस या ठिकाणी संचालक मंडळामध्ये उभा राहणार नाही, या ठिकाणी चेअरमन असणार नाही, बाकीचं कसलंही या ठिकाणी स्वार्थ नसणार आहे. पण त्याच वेळेला हे पुन्हा आणखीन हे सांगतात की मग उद्या ह्यांचं चालवणार कोण. तर या ठिकाणी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं उद्या सत्तांतर झाल्यानंतर पालकत्व आम्ही घेणार आहे. पाल्याकडनं कधीही पालकाला कसलीही अपेक्षा नसती. अतिशय निरपेक्ष भावनेतून ही सह्याद्री सहकारी साखर कारखाना जो चव्हाण साहेबांनी हा काढलेली संस्था आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये नावारूपाला आणण्याचं
या ठिकाणी आमचा निश्चय आहे आणि हे महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून उदयाला आलेले आपल्याला सत्तांतर झाल्यानंतर सह्याद्री पाहता येईल. राज्य सरकारच्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा कोरेगाव तालुका दौरा, प्रशासकीय विभागाचा घेतला आढावा. राज्य सरकारच्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मंगळवारी कोरेगाव तालुक्याचा दौरा करून महसूल विभागासह अन्य विभागांचा आढावा घेतला. या कृती कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा अव्वल यावा यासाठी प्रत्येकाने मन लावून काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. दुपारी 4च्या सुमारास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आगमन झाले. प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्यासह तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, उदयसिंग कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन कोरेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीची माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अभिलेख कक्ष, एकात्मिक नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू, पुरवठा विभाग आणि महसूल शाखा आदींची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. तहसीलदार दालनामध्ये त्यांनी तालुक्याच्या कामाचा आढावा घेतला. मंगळवारी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती कल्याण भोसले, उपसभापती वैशाली भोसले, माजी सभापती जयवंत घोरपडे, संचालक राहुल बर्गे, हनुमंत भोसले यांच्यासह सचिव संताजी यादव व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन बाजार समितीच्या पायाभूत सुविधांसाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सर्व प्रशासकीय विभागांची एकत्रित आढावा बैठक घेऊन सहकार्य करावे अशी विनंती केली. तशा आशयाचे निवेदन सादर केले. तदनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला. निगडी रंगनाथ स्वामींची या गावाला भेट देऊन जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.